बाय बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. फ्लाईंग राणी कधी टायमावर येत नाही. 8:25, 8:30, 8:20 नंतरच येते. आणि आज 8:03, 8:04 येते. म्हणजे 1 मिनिट लेट आहे. आणि 8:02 झालं आहे. गाडी उमरेवर निघाला आहे आणि मला लेट झाला. नेहमीप्रमाणे लेट होते. गाडी टायमावर असं तरी लेट होते आणि लवकर असेल तरी मला लेट होते. काय माहिती नाही काय कसं काय ते. आता हा गेट चला पटका रिक्षा पकडतो आणि स्टेशनला जातो. ऑफिसमध्ये निघालो आहे. 7:21 झाले. सकाळचा ब्लॉग काय मला जास्त शूट करता आला नाही. सकाळी घरून निघाला आणि गोप्रो पण. ठीक आहे, आता निघालो आहे. आरामात मी अंतरीला पोहोचेल. काहीतरी खावं लागलं, भूक लागला आणि आजचा आपल्या दिवसाचा ब्लॉग असेल तो 200 ब्लॉग असेल. टाईम बघा 10 वाजलेत. मी जस्ट घरी आलो आणि घरी येताच माहिती पडलं लक्ष्मी स्कूलचा स्टडी इनकम्प्लीट. क्लासरूममध्ये पण स्टडी केली नाही, घरी पण ट्युशनची स्टडी केली नाही. आल्याला त्याला चिडले. हे बघा, हे बघा काय रडतोय आता. मग करायची स्टडी करायची ना. मग हा राग नाही दाखवायचा मला. नको जाऊ ट्युशनला पण नको जाऊ. तू जाऊ दे, कशाला ट्युशनला जातो का? स्कूलमध्ये पण नको जाऊ आणि फुटबॉलची प्रॅक्टिस नको जाऊ. बंद कर फुटबॉलची प्रॅक्टिस. ठीक आहे, नको जाऊ फुटबॉलची प्रॅक्टिस. त्याला तर बोलतो फुटबॉलची प्रॅक्टिसला पण जायचं नाही, क्लासला पण नको जाऊ आणि ट्युशनला पण नको जाऊ. जाऊ दे, आपल्याला गाडी पण नाही घ्यायची माहिती, बिग गाडी नको आपल्याला. तुला पायलट पण बनायचं माहित नाही, मग कशाला जायचं स्टडी वगैरे. जाऊ दे, आई तुला एवढं सांगते, आई सर्व तुला करते तुझ्यासाठी, कशाला मग उगीच ना बडा. बरोबर ना? जाऊ दे, तू रड मस्त. गुड बॉय. हा ठीक आहे, अजिबात नको तू स्टडी करू. ठीक आहे, नको स्टडी करू. तू काय बघतो बाबांकडे? आईला काय बोलला उतरताना तू की वा आता बाबा गेले म्हणजे तुला हैराण करायला रेडी मी, असं बोलला ना? ऐकलं मी स्टेअरकेसून चालता चालता आवाज येतो मला. असं आईला हैराण करायचं काय? चल झोप, चल झोप, चल झोप, चल झोप, चल. मला राग दाखवू नको ना, सांग फटके दे तुला मी आता सांगतोय. चल झोप, चल उतर, उठ उठ उठ, चल उठ. मला राग दाखवू नको, चल उठ, चल. जेवला का तू? हा, मग आता फोन घेऊन का बसला तू कार्टून बघत? स्टडी कोण करणार? ट्युशनचं केलं फक्त. हा, ट्युशनचं केलं आणि त्याचं क्लासचं इनकम्प्लीट आहे ते. टीचरने मला फोन करून सांगितलं की टीचरने मला फोन करून सांगितलं की नक्षीचं बुक क्लासरूम मधलं बुक जे इनकम्प्लीट आहे. मग काय सांगू टीचरला मी? सांगू का की त्याला स्टडी करायचं नाही, तू उद्यापासून स्कूलमध्ये येणार नाही? सांगू ना? आई ते टीचरला फोन लावा. मी आता टीचरला फोन करून सांगतो की उद्या येत नाही तू क्लासमध्ये, उद्या स्कूलला येत नाही. सांगू? सांगू का? बोल, सांगू टीचरला? काय बोलायचं याला, पोराला समजत नाही. एवढं सर्व मी आम्हाला आई मला पनवेल जेवढं पॉसिबल आहे तेवढा मी करण्याचा प्रयत्न करतो. क्लासरूम मध्ये पण स्टडी इनकम्प्लीट करून आणतोय, क्लास मधला पण स्टडी करत नाही. आता फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जायचं, फुटबॉलच्या प्रॅक्टिसला पण पाठवतो मी. कधी कधी मस्त एक्झाम बोलतो, मस्त एक्झाम मध्ये त्याला काही इश्यू नाही. एक्झाम मध्ये 20 पैकी त्याला 18-19 मार्क असतात. पण ह्या क्लासरूम मधला किंवा होमवर्क करायला तर पाहिजे. होमवर्कच त्याला करायचा नसतो. एक्झाम मध्ये बरोबर लिहितो, पण होमवर्क करत नाही त्याचा काय अर्थ? होमवर्क पण टीचर देतात, का देतात? जेणेकरून त्याला सर्व काही गोष्टी कळायला पाहिजे. पण तुला होमवर्क नाही करणार म्हणजे काय करणार? फक्त एक्झाम मध्ये पास व्हायचं का? होमवर्क करायचं नाही का तुझं? रड आता. आता घरी आलो असं चिडचिड होते ना, मग असं वाटतं की यार आताच कामावरून आलोय, काय याला चिडायचं. मी चिडत नाही, त्याला व्यवस्थित सांगतो. व्यवस्थित सांगतो त्याला त्रास होतो आणि मलाही इरिटेट होते. मग ऑफिसमधून यायचं 10 वाजता, त्याच्यानंतर नक्षीच्या मागे लागायचं, चिडचिड करायची. पूर्ण दिवस ऑफिसमध्ये काम असतात, घरी येऊन आपली ह्याच्या मागे चिडचिड. काय करू कळत आता असं होतं, तर मग जेवायची पण इच्छा होत नाही. तर आंघोळ करून झालाय माझी आणि नक्ष दाखवतोय किचनमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या झोपतोय. एवढा माझ्यावर रागावलाय. दाखवतो बघा. यायचं नाही त्याला झोपायला, माझ्यावर रागावलं सुद्धा. कारण काय ऑब्व्हियसली मला चिडावं लागणार आहे त्याला. चिडायचं अजिबात नसतं त्याच्यावर, पण काय करणार, स्टडी करत नाही तर तेवढं तर करावं लागणार. पेरेंट्स आहेत आम्ही. हा बघा, चल झोप, चल झोप, चल. गेला तुला बाबा, चल झोप, चल झोप, चल चल चल. आपण व्यवस्थित झोप, चल 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 चल. रागवू नको, चल चल. अरे चल चल चल, झोप, चल उठ. खुर्चीला सोडत नाही तो बाबा, तुला करतात ना. चल नक्षू,
हा चल या, चल या, चल 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 बच्चू, चल हा चल चल लवकर, चल लवकर, उठ उठा उठा झोप, चला चला हा चल 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 चल, गाडी 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 काय करतोय, काय कर, पडेल पडेल, इकडे चल, झोप चल झोप चल, अरे अरे असं काय करतोय, चल ना झोप आलाय तुला, डोळे पण तुझे कसे झालेत, थांब तुला उतरायला लागेल, चलो माझ्या मंकी को उठाया मैंने, चलो चलो चलो, हा झोप इकडे, झोप 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 झोप, बाबा पण झोपतो, झोप ये झोप, का रागवतोय तू, का रागवतोय एवढा, हा चल ये झोप, चल ये लवकर, रागवायचं नाही बच्चा, बाबा आई तुला का ओरडतात की तुला स्टडी करायला पाहिजे, किती डोळे बघ सरळला तू, डोळे फुस, डोळे फुस, अरे असं नसतं करायचं बच्चा, ये असं करणार, बाबांच्या जवळ येणार नाही तू, ये हक कर, चल नक्षो ये, ना आवडत ना आवडत ना आवडत ना आवडत, हा ना आवडत, हा ना आवडत, बाबा तुला ओरडले का, की बाबा चिडले तुझ्यावर, बाबा एवढंच बोलले ना, तुला नाही स्टडी करायचं नको करू, मग बिग बनणार नाही, एवढंच बोलले तुला बाबा, रडायचं नाही बच्चा, या तू 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 बिग झाला पाहिजे म्हणून बाबा बोलतात तुला, म्हणून आई बोलतात ना, हा म्हणून आई आणि बाबा ओरडतात ना, बस इथे बस, बस खाली, ये जो इथे बस, खाली बस, त्याचा एवढा प्रेमाने त्याला घ्यायचं मी जवळ, तरी पण त्याला यायचं मिळत नाही, खूप जास्त राग आहे त्याला, माहिती नाही का रागवतो बघा तो, ये ना बच्चा, असं नको करू, बघ सर्वजण व्हिडिओ बघतो तुला बॅड बॉय म्हणतील बडा, चल ये झोप चल, ये बाबा तुला अंतरून गेले, तुझी कुशन टाकली मस्त टायगर वाली, चल ये लवकर, ये बच्चे ये, मस्त नख सोपतोय, चला झोपायचं आता पण, बाबा हक ना म्हणणार तू आज, ये लवकर लवकर माझ्या बच्चा, हे बघा माझा नक्ष किती गुड बॉय आहे, बाबा नक करतोय किती ते काय रागावलं तरी ना बच्चा, बाबा चांगल्यासाठी बोललो ना, स्टडीसाठी करत बोललो बच्चा, आपल्याला बिग बनायचं, चला सर थम्सअप कर थम्सअप कर थम्सअप कर थम्सअप, ये चल झोप झोप, गुड बॉय माझी चाम, झोप गुड, झोपलाय असं त्याला व्यवस्थित समजावं लागतं, समजतो तो, पण थोडस इमोशन असतात मुलं, आता झोपला, 10:50 झाले, आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय, घरी आलो आणि घरी आल्यावर तुम्ही पाहिलं असेलच की नक्षवर माझा काय झालं, बिचारा रडला सुद्धा आणि मलाही खरं पडलं, चिडला नव्हतं, मी त्याला व्यवस्थित समजत होतो की स्टडी करायला पाहिजे, स्टडी करायचं नसेल तर नको करू, मी त्याला शांतपणे समजत होतो, पण त्याला खूप वाईट वाटलं आणि रडत रडत झोपून गेला पोरगा, बघा झोपता वेळी माझा हक सुद्धा केलाय, झोपलाय तो शांतपणे, तर ठीक आहे चला आजचा ब्लॉग मी तेच संपवतोय, आणि हा या सॅटर्डे संडे मी जातोय शिमगा बघायला कोकणामध्ये, तर ते व्हिडिओ बघायला विसरू नका, मजा येणार आहे, शिमगा फर्स्ट टाइम हा माझा एक्सपिरियन्स असणार आहे, आणि खूप धमाल येणार त्यावेळेस, तर चला भेटूयात लवकरच नवीन अशा उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.